नमस्कार मंडळी. तर 36 साईजचं मी तुम्हाला माप सांगते, म्हणजे हे आखून घेतलेले. तर कशासाठी हे आखून घेतलं होतं, म्हणजे तर मोबाईलला व्यवस्थित माझा ठेवता आला नाही, त्यामुळं मी आता असंच सांगते. तर इथं बरोबर मी 14.5 ब्लाऊजची उंची घेतलेली आहे, म्हणजे 13.5 अधिक 1 इंच असे 14.5. परत इथं बरोबर 5.5 शोल्डर टाकलेला आहे. गळ्याची रुंदी 2.25 टाकलेली आहे आणि गळा हा 6.5चा आहे बघा. हा इथपर्यंत 6.5चं टाकलेलं आहे. 6.5चं टाकल्यानंतर इथं 2.25 टाकलेला आहे आपल्याला गळ्याचा आकार देण्यासाठी, आणि इथून गळ्याचा अशा पद्धतीनं आकार द्यायचा. परत इथं 5.5 आपली मुंड्याची खोली टाकलेली आहे. मुंड्याची खोली टाकल्यानंतर परत इथं 1 आणि 1.5चं माप घेतलेलं आहे. परत इथून आपल्याला 2.5, 2.25 किंवा जसं आपल्याला कटोरी आपली बसेल त्याप्रमाणे आपल्याला इथलं माप टाकावं लागतं. आणि हे आता इथं कटोरी ही 5चं टाकलेलं आहे इथं माप. इथं 3.5 आपली क्रॉसपट्टीचं माप टाकलेलं आहे आणि इकडच्या साईडला 3चं टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आखून घेतलेलं आहे. आणि बाही आपली 5ची टाकलेली आहे, अर्धा इंच मिक्स केलेलं आहे मार्जिन. परत इथं 2.5चा आपल्याला खड्डा दिलेला आहे आणि बाहीचा अशा पद्धतीनं आहे बघा. हा बाहेरचा आकार आणि हा आतला आकार. तर हे तुम्हाला मापाचं सांगायचं काय विशेष गोष्ट म्हणजे कोणतंही माप, आता आपण काय म्हणतो 36 साईजचं माप आहे बरोबर. आता ही 9 आणि 10, 11 2 इंच मार्जिन झालं. तर हे कोणतंही माप घेताना प्रॉब्लेम काय येतो मी तुम्हाला सांगते. कारण आपण आता डायरेक्ट आपण पेपर कटिंग असलं, एकच पेपर कटिंग जर आपण प्रत्येक, आता काही काही लेडीज म्हणजे मी बघितलंय असं समोर, की हा आणि हा भाग काढून घेतलेला असतो, म्हणजे कटोरीचा आणि हा मधला भाग, तर त्याच्यावरती कटिंग करतात. पण आपल्याला पेपर कटिंग हे करणं का गरजेचं आहे मी सांगते तुम्हाला. कारण आता जरी हे 36 साईजचं माप असेल तरी इथं कधी कधी हे शोल्डर वेगळं येऊ शकतं किंवा हे मुंडा पण इथं येऊ शकतो वेगळा. तर अशा पद्धतीने ही 3 मापं बदलतात. तुम्हाला मी सांगते, इथलं शोल्डरचं माप आणि हे मधलं माप आणि कटोरीचं माप, हे 2-3 मापं ना प्रत्येक ब्लाऊजची बदलत राहतात. कधी कधी काय होतं माहिती आहे का तुम्हाला, आता 36 साईज असेल हा, तर तुम्हाला कधी कधी इथं शोल्डर 6चं पण येऊ शकते. परत इथं गळ्याची रुंदी 2.5ची पण येऊ शकते 2.25च्या ऐवजी, किंवा शोल्डर 5.25 पण येऊ शकते. आणि एखाद्या वेळेस 5चं शोल्डर असेल किंवा मुंडा पण 6चा येऊ शकते. तर अशा प्रकारे म्हणजे ब्लाऊजमध्ये बदल होत असतात. त्याच्यासाठी काय करायचं, पेपर कटिंग हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित पेपर कटिंग करता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे ब्लाऊजवरती व्यवस्थित टाकता येतं आणि कापता पण येतं आणि ते माप पण व्यवस्थित बसतं. कारण प्रत्येक लेडीजचं माप हे वेगळं असतं. तर हे लक्षात घ्या. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्रत्येक आपल्याला एकदम जाणून बुजून, म्हणजे आता आपण कसं म्हणतो डायरेक्ट सगळं व्हिडिओमध्ये बघून पण करता येत नाही. शिवताना पण तसंच होतं, एकदम बारीक सारीक आपण सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत त्याच्यामध्ये. कारण व्यवस्थित कधी तिथं मोबाईल बसलेला नसतो किंवा व्यवस्थित कधी लाईट नसते किंवा मशीनवर पण शिवताना पण कधी धरता येत नाही किंवा मांडता येत नाही, अशा पण गोष्टी असतात. तर सगळ्या बारीक सारीक जर गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही असं पेपर कटिंग करणं गरजेचं आहे तुम्हाला, प्रॅक्टिससाठी आणि शिकण्यासाठी पण. जरी स्वतःची शिवायची असतील, बाहेरच्यांची शिवायची असतील तरीसुद्धा त्यासाठी मी तुम्हाला सांगते की अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही जरी तुम्हाला विचारायचं असेल समजा तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता मी हे कटिंग करून घेणार आहे आणि नंतर कटिंग करणार आहे. तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ तो पण सांगा. तोपर्यंत नमस्कार. 36 साईजचा ब्लाऊज आहे बघा, जे तुम्हाला मी पेपर कटिंग दाखवले ना, म्हणजे पुढं मी दाखवणार आहे, तर तो ब्लाऊज आहे अशा पद्धतीनं. म्हणजे मला ही आधी शिवलेलं आहे मी, तर बघू शकताय कसा ब्लाऊज आला. फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं. हे बघा, आपल्याला हुक कसं लावायचं, आपल्या इथले आयटाके कशा पद्धतीनं करायचं, आपला गोट कशा पद्धतीनं आला पाहिजे, हे बघा. तर अशा पद्धतीनं आपलं फिनिशिंग हे व्यवस्थित आलं पाहिजे, इथं व्यवस्थित आलं पाहिजे, त्यावेळेस ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो. आणि जर तुम्ही कसं बी शिवलं ना तर ब्लाऊज हा व्यवस्थित बसत नाही, हे पण लक्षात ठेवा.